मुंब्र्यातल्या शिवाजीनगर भागात गोळीबार, जुन्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती। गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू। भोंदू अशोक खरातची 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। दुसऱ्या प्रकरणात कोर्टाचा निर्णय। खरातला आज व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं होतं। कल्पना खरातचा शोध लागेना। एसआयटी आणि शिर्डी पोलिसांची पथकं फरार कल्पनाच्या मागावर। कल्पनाचा मोबाईल देखील नॉट रिचेबल। भोंदू अशोक खरात प्रकरण एसआयटी तपासात धक्कादायक माहिती समोर। खरातच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघडकीस। खरातची 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी। रुपाली चाकणकर यांना अजून समन्स नाही। समन्स येईल तेव्हा त्यांनी चौकशीला सामोरं जावं। तृप्ती देसाई यांची रुपाली चाकणकरांवर प्रतिक्रिया। आणखी एका भोंदू बाबाची पोलखोल। नवनाथ गवळी नावाच्या भोंदूकडून महिलांचं शोषण। खेड तालुक्यातल्या चांडोलीतला प्रकार। ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय। शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे 2 खासदार उपस्थित। खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुख उपस्थित होते। राष्ट्रवादी शिवसेना भाजपात विलीन होणार। राष्ट्रवादीचे 25 ते 30 आमदार भाजपात विलीन होणार। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। सुनेत्रा पवार वेगळ्याच राजकीय पवित्र्यात। दिल्ली दौरा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांशिवाय सुनेत्रा पवारांच्या पत्रात दोघांच्याही पदाचा उल्लेख टाळला। विधान परिषदेसाठी भाजपात इच्छुकांची मोर्चे बांधणी। राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांची लगबग। भाजपच्या वाट्याला 4 जागा, इच्छुकांची मात्र भाऊ गर्दी। नागपूर जिल्हा नियोजन समिती नियुक्तीवरून महायुतीमध्ये जोरदार लॉबिंग। भाजपमध्ये मोठी स्पर्धा, काही नावं चर्चेत। शिंदे सेनेकडून 6, राष्ट्रवादीकडून 5 सदस्यांची शिफारस। मंत्रालयामध्ये प्रवेशातल्या डीजी ॲपचे 10,000 कार्ड गहाळ। मंत्रालयात येणाऱ्यांनी कार्ड परत न केल्याची माहिती। विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। राज्यात एलपीजी तुटवड्यामुळे सरकारची धावाधाव। रॉकेल वितरणासाठी तारेवरची कसरत। परवानाधारकांच्या कमिशनमध्ये दुपटीने वाढ। संदीपान भुमरेंच्या चालकाला पोलीस नोटीस। हिबानामा प्रकरणी चालक जावेद शेखला नोटीस पाठवली। महाभूकंपानं इंडोनेशिया हादरलं। पूर्व इंडोनेशियामध्ये 7.4 तीव्रतेच्या मोठ्या भूकंपाची नोंद। भूकंपामुळे घरं, इमारती जमीनदोस्त। आखाती युद्धात अमेरिकेचा अभूतपूर्व विजय। होर्मुझ सुरू झाल्यावर तेलाच्या किमती कमी होतील। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा राष्ट्राला केलेल्या संबोधनात दावा। इराणमध्ये सत्ता परिवर्तन झाले। इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोनची क्षमता संपली। अमेरिकन जनतेला संबोधताना ट्रम्प यांचा दावा। इराणनं युद्धविरामाची विनंती केल्याचा ट्रम्प यांचा दावा। ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला। ट्रम्प खोटं बोलत असल्याचं इराणचं म्हणणं। आज इडन गार्डनवर कोलकाता समोर हैदराबादचं आव्हान। दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी करणार संघर्ष। देशभरासह राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह। अंजनेरीमध्ये हनुमानाचा थाटात जन्मोत्सव, तर देशभरातल्या हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन।